यानंतर आणखी काही बातम्यांचा आढावा घेऊया। छत्रपती शिवरायांचा अवमान आणि इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलाय। प्रशांत कोरटकर देशाबाहेर गेला नसल्याची माहिती मिळत असून कोरटकरच्या पत्नीने पासपोर्ट पोलिसांकडे जमा केलाय। बीड जिल्हा कारागृहामध्ये आपल्या पतीच्या जीवाला वाल्मिक कराडापासून धोका असा आरोप दादासाहेब खिणकर यांच्या पत्नी अश्विनी खिणकर यांनी केलाय। अश्विनी खिणकरांनी कारागृह अधीक्षकांना निवेदन देत खिणकरांना पोलीस गार्ड देत सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवण्याची मागणी केली आहे। आमदार सुरेश धस यांच्या विरोधात 26 तारखेला विधान भवनाबाहेर आत्मदहनाचा इशारा आष्टीतले सामाजिक कार्यकर्ते मनोज चौधरींनी दिलाय। धस यांच्यासह इतर 38 कार्यकर्त्यांवर कलम 395 अंतर्गत खटला सुरू आहे, मात्र पोलीस त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप चौधरींचा आहे। बीडमधल्या मारहाण प्रकरणात सतीश भोसले उर्फ खोक्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलिसांनी केलेल्या 5 दिवसांच्या कोठडीच्या मागणीनंतर न्यायालयाने 2 दिवसांची कोठडी मंजूर केली। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या महिलेला 3 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे। पुढची सुनावणी 24 मार्चला पार पडेल। नाशिक जिल्ह्यातील विविध पक्षांचे अनेक बडे राजकीय नेते गोत्यात आलेत। मंत्री माणिकराव कोकाटेंसह 25 माजी संचालकांना नाशिक जिल्हा बँकेने नोटीस बजावली आहे। यामध्ये आमदार दिलीप बनकर, नरेंद्र दराडे, खासदार शोभा बच्छाव, आमदार राहुल ढिकळे आणि राहुल अहेर यांचा समावेश आहे। जळगावच्या सुवर्णनगरीत गेल्या 2 दिवसांपूर्वी उच्चांक गाठलेल्या सोन्या चांदीचे दर आता कमी झाले आहेत। सोनं 500 रुपयांनी तर चांदी 2100 रुपयांनी कमी होते आहे। सोन्याचा दर 88,200 रुपये तर चांदीचा भाव 98,000 प्रति किलोवरती आलाय। धाराशिवमधल्या विविध 13 प्रकारच्या गुन्ह्यातील 170 मराठा आंदोलकांवरचे गुन्हे निकाली काढले गेले आहेत। गृह खात्याच्या आदेशानुसार आंदोलकांवरचे सर्व गुन्हे मागे घेत त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे। शिवसेना उबाठा पक्षाच्या स्नेहल जगताप यांनी सहकुटुंब सुनील तटकरेंची भेट घेतली। सुतारवाडीमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसोबत एक बैठक झाली आणि या बैठकीनंतर मशाल सोडत हातात घड्याळ बांधण्याचा निर्णय जगताप यांनी घेतलाय। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत शिवसेना म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे। भरत गोगावले पुन्हा निवडून आल्यावरती तेच पालकमंत्री होतील असं तीनही पक्षांमध्ये ठरलं होतं। त्यामुळे तिन्ही नेत्यांनी मिळून याबद्दल मार्ग काढावा अशी मागणी मंत्री उदय सामंतांनी केली आहे। चित्रा वाघ एकट्या नाहीत, भाजप त्यांच्या पाठीशी आहे अशी प्रतिक्रिया नारायण राणेंनी चित्रा वाघ आणि अनिल परबांच्या वादासंदर्भात दिली आहे। तर परब आणि आक्रमकता हे समीकरण जमतं का असा खोचक टोलाही लगावला। रस्ते घोटाळ्याची चौकशी करावी अशा संदर्भातलं आणि मागणीचं पत्र मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली आहे। तर पक्ष सोडल्यापासून नारायण राणे आमच्यावरती आरोप करतात असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावलाय। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमांनी छगन भुजबळांची भेट घेतली। जळगावमधल्या अजिंठा विश्रामगृहावरती भुजबळ आणि निकम या दोघांमध्ये बंद दारात चर्चा झाली। मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगेंनी मराठा सेवकांची बैठक घेतली। राज्यभरात आता गाव पातळीवरती मराठा सेवकांची नियुक्ती केली जाईल। 6 जूनला मराठा सेवकांची घोषणा केली जाणार आहे। औरंगजेबाची कबर हटवावी या मागणीला आमचा पाठिंबा नाही असं वक्तव्य आरपीआयच्या रामदास आठवलेंनी केलेलं आहे। औरंगजेबाचा आम्हाला पुळका असण्याचं कारण नाही, पण आत्ताचे मुस्लिम औरंगजेबासारखे नाहीत असं आठवले म्हणतात। देवेंद्र फडणवीसांच्या नाशिक दौऱ्यापूर्वी उबाठाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिलाय। आधी नाशिकला पालकमंत्री द्या, अन्यथा नाशिकात पाय ठेवू देणार नाही असा इशारा ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सूर्यवंशींकडून दिला जातोय। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील या दोघांमध्ये बंद दारात चर्चा झाली। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दोनही नेते एकत्र आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं। जयंत पाटलांसोबतच्या भेटीसंदर्भात वेगळ्या बातम्या पसरवल्या गेल्या। बैठकीनिमित्त जयंत पाटलांची भेट झाली। एआय संदर्भात जयंत पाटलांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही भेटलो असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलंय। अजित पवार आणि जयंत पाटलांच्या भेटीवर संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली। संस्थांच्या बैठकांच्या आडून यांचं सगळं काही बरं चाललंय, एकत्र भेटण्यासाठी यांच्या विविध संस्था आहेत अशी टीका राऊतांनी केली। पक्ष सोडून गेलेल्यांना आम्ही मात्र भेटत नाही असंही राऊत म्हणतात। राजकारणात आम्ही एकमेकांचे विरोधक आहोत, पण आम्ही एकमेकांचे शत्रू नाही। सभागृहात आमची रोज भेट होते, ओळखी आहेत तर प्रत्येक जण एकमेकांना भेटतो आणि विचारपूस करतो। आम्ही एकमेकांना भेटायचं नाही आणि विरोधक आहोत म्हणून मारामाऱ्या करायच्या का असा थेट सवाल छगन भुजबळांनी या भेटीसंदर्भात विचारला।
जयंत पाटील पक्षात अस्वस्थ आहेत हे महाराष्ट्राला ठाऊक आहे. आपण कितीही नाकारलं तरी अजित पवार जयंत पाटलांच्या बैठकीत राजकीय चर्चा झाली असं ठामपणे संजय शिरसाट यांनी म्हटलं. अजित पवार आणि जयंत पाटलांच्या भेटीवरती विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेकदा वैयक्तिक मैत्रीही जपली जाते. प्रत्येक गोष्ट राजकारणाच्या चष्म्यातनं पाहावी असं नाही असं विधान राधाकृष्ण विखे पाटलांनी केलंय. जयंत पाटलांनी अनेकदा त्यांच्या पक्षासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. जयंत पाटील अजित पवारांसोबत आले तर आनंदच होईल असं अमोल मिटकरी म्हणतात. मुंबईमध्ये मराठी भाषा भवन उभारलं जाते ही अभिमानाची बाब आहे. तसंच कोकणात मालवणी भाषा भवन व्हावं ही कोकणातल्या साहित्यिकांची इच्छा आहे. याची जबाबदारी घेणार असून मालवणी भाषा भवनासाठी पाठपुरावा करू असं मंत्री नितेश राणेंनी स्पष्ट केलं. शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध प्रश्नांकडे सरकारनं लक्ष द्यावं यासाठी बच्चू कडूंचं कालपासून किल्ले रायगडाच्या पायथ्याशी अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. आज बच्चू कडूंची प्रकृती खालावली आहे. बीपी आणि शुगर लेवल कमी झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. शिर्डीतील 13व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचं उद्घाटन मंत्री संजय शिरसाट आणि विखे पाटलांच्या हस्ते पार पडलं. यावेळी वारकरी म्हणजे डॉक्टर असून वारकऱ्यांचं नेटवर्क स्ट्रॉंग होतं म्हणून महायुतीची सत्ता आली असं विधान त्यांनी केलं. भाईंदरमध्ये मेट्रो कारशेडसाठी 10,000 झाडांची कत्तल होणार आहे. त्यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. MMRDA चुकीची माहिती देत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केलाय. पुण्याच्या विविध ठिकाणी तडीपार गुंडांचा वावर वाढल्याचं पाहताच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं कारवाई केली. रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडनं 4 पिस्तुलं आणि 8 जिवंत काडतुसं जप्त करत 4 आरोपींना अटक झाली आहे. जागतिक जल दिनाच्या दिवशी बदलापूरमधील रहिवाशांवरती आंदोलन करण्याची वेळ आली. टँकर लॉबीला पोषण्यासाठी कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जाते असा आरोप रहिवाशांनी केला. उल्हास नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी 8 वर्षांपासून माजी नगरसेवकाकडनं आंदोलन करून पाठपुरावा केला जातोय. तरीही उल्हास नदी स्वच्छ झालेली नाही. आता पुन्हा KDMCच्या 3 माजी नगरसेवकांनी मुंडन आंदोलन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमधल्या परिस्थितीचा आढावा घेतला. सोशल मीडियावरती हिंसा घडवणाऱ्या पोस्ट करणाऱ्यांना 6 आरोपी केला जाईल. जे दंगा करताना दिसलेत त्यांना अटक केली जाईल असं फडणवीसांनी म्हटलंय. दंगलखोरांना कोणत्याही परिस्थितीत माफ करणार नाही. दंगेखोरांना सरळ केलं नाही तर सवय लागेल, त्यामुळे जरब बसेल अशी कारवाई करणार अशी कठोर भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घेतली. नुकसानग्रस्तांना 3 ते 4 दिवसात नुकसान भरपाई मिळणार आहे. संचारबंदीतही लवकरच शिथिलता आणली जाईल आणि सगळं नुकसान हे दंगलखोरांकडनं वसूल केलं जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. ही दंगल नागपूरच्या केवळ एका भागात झाली. काही लोक या घटनेचं राजकारण करतात. पोलिसांना विनाकारण टार्गेट करणं चुकीचं आहे असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवरती निशाणा साधला. नागपूरमध्ये दंगल घडवणारे सरकारचेच लोक होते. दंगली भडकवणारे लोक कॅबिनेटमध्येच बसलेत असा आरोप राऊतांनी केलाय. आमच्या सरकारच्या काळात कधीच दंगली घडल्या नाही असंही वक्तव्य त्यांनी केलं. नागपूर आणि महाराष्ट्राची संस्कृती सर्वांना सोबत घेऊन जाणारी आहे. नागपूरमधली दंगल अफवांमुळेच भडकली. मात्र नागपूर सध्या शांत आहे आणि महाराष्ट्र सुद्धा असं मत व्यक्त करत सर्व समाज बांधवांना एकत्र राहण्याचं आवाहन प्रफुल्ल पटेल यांनी केलंय. नागपूरमध्ये कधीही हिंसाचार घडलेला नव्हता. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापलेला असताना विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनाला पोलिसांनी सूट का दिली असा सवाल काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंनी उपस्थित केला. नागपुरातील हिंसा प्रकरणातील जखमी अवस्थेत असलेल्या इरफान अन्सारी यांच्यावर नागपुरातल्या मेयो रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झालाय. अकोल्यामधील काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी अकोला दंगल प्रकरणात आपला सहभाग नव्हता आणि आपल्यावर कोणतेही आरोप सिद्ध झाले नाहीत असं विधान केलंय. मुख्यमंत्र्यांनी आपला उल्लेख केल्याचं आपल्याला ठाऊक नसल्याचं पठाण म्हणतात. सातारा जिल्ह्यातील वांग मराठवाडी धरणामुळे 15 वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील मेंढखुर्द शिवाजीनगर इथे स्थलांतर झालेल्या धरणग्रस्तांना अद्याप मूलभूत सुविधाच मिळालेल्या नाहीयेत. दरम्यान धरणग्रस्तांना सुविधा पुरवण्यासंदर्भात मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी तातडीनं प्रस्ताव देण्याच्या सूचना सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यात. भारतामधल्या साखर उत्पादनात यंदाच्या वर्षी 17% घट झाली आहे. निवडणुका, अनियमित वातावरण, लहरी पाऊस आणि रोगाचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादन घटल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांच्या वतीने दिली गेली आहे. FRP संदर्भात निर्णय आल्यावरती 14 दिवसात शेतकऱ्यांना FRPची रक्कम देणं बंधनकारक असल्याचंही पाटील यांनी सांगितलं.
पुढच्या 15 ते 20 वर्षात कोल्हापूर ते नाशिक हा सगळा पट्टा युरोपसारखा होईल आणि शेती मराठवाडा विदर्भाकडे ढकलली जाईल। हे करत असताना शेती वाचवण्याचं काम कृषी पदवीधरांनाच करावं लागेल। कोणती चौथी शिकलेला राजकारणी शेतीचं आणि शेतकऱ्यांचं भलं करेल या भ्रमातनं पदवीधरांनी बाहेर पडावं, असं मत पुणे कृषी पदवीधर संघटनेचे अध्यक्ष शेखर गायकवाड यांनी व्यक्त केलं। नांदेडमध्ये जीबीएसचे 4 रुग्ण निष्पन्न झालेत। या रुग्णांवरती डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार केले जातात। यातल्या तिघांची प्रकृती स्थिर असून एक रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेतात। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सकाळी कडक ऊन आणि रात्री थंडी असं वातावरण पाहायला मिळत आहे। त्यामुळे सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णात वाढ झाली आहे। रुग्ण वाढल्यामुळे शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयं फुल झालेली आहेत। वाशिममध्ये आज आणि उद्या धान्य महोत्सवाचं आयोजन केलं गेलं आहे। शेतकऱ्यांना थेट ग्राहक आणि व्यापाऱ्यांशी जोडणं, सोबतच उत्पादनांना योग्य बाजारभाव मिळवून देणं हा या महोत्सवाचा उद्देश आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती जाधववाडीकडे 10 कोटी 32 लाखांचा मालमत्ता कर थकीत असल्यानं बाजार समिती कार्यालय आणि सचिवांचं दालन सील झालंय। त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलंय। कार्यालय सील झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे। फक्त शेतजमिनींमुळे भारत सरकारची आणि भारताची जगामध्ये पत असून शेतजमिनींच्या जोरावरती भारताला जगातनं कर्ज मिळतंय असं मत कृषी तज्ज्ञ बुधाजीराव मुळीक यांनी व्यक्त केलं। सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णींनी पदभार हाती घेतल्यापासून ते ॲक्शन मोडवरती आलेत। मृत्यू पावलेल्या 30 जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आलेत। नातेवाईकांनी शस्त्र जमा करावी असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांकडून दिले गेलेत। चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे। हरभऱ्यासह मका आणि गव्हाची आवक वाढते, त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांची सुद्धा खरेदी विक्रीसाठी धावपळ पाहायला मिळते। नांदेडच्या किनवट तालुक्यातील दहेली गावच्या शिवारात 2 अस्वलं विहिरीत पडली। त्यापैकी एकाचा मृत्यू झालाय आणि एकाला विहिरीतनं बाहेर काढण्यात यश मिळालंय। आमदार निलेश राणेंनी रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये लोटे या ठिकाणी गेल्या 5 दिवसांपासून उपोषण करत असलेल्या कोकरे महाराज यांच्याशी संवाद साधला। गोमातेसाठी सर्वतोपरी सहकार्य करू असं आश्वासन निलेश राणेंकडून दिलं गेलंय। सोलापूर पालिकेकडून थकबाकी मिळकतदार प्रधान ॲक्शन मोडवरती आलेत। मालमत्ता कर विभागानं थकीत मिळकत करापोटी 24,000 थकबाकीदारांना नोटिसा पाठवल्यात। जळगाव जिल्ह्यातील विविध विकास कामांवरती आधारित माहितीपट जिल्हा माहिती कार्यालयानं तयार केलाय। त्याचं लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नियोजन भवनाच्या सभागृहात पार पडलं। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एका श्वानाला गंभीर दुखापत झाल्याचं निदर्शनास आल्यावरती जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं उपायुक्त आणि पशुसंवर्धन विभागाला निर्देश दिले आणि तात्काळ या जखमी श्वानावरती उपचार केले गेले। पाण्याचा अपव्यय टाळावा यासाठी शासनाच्या वतीनं 16 मार्चपासून 22 मार्चपर्यंत जलजागृती सप्ताह उपक्रम राबवण्यात येतो। त्याच अनुषंगानं शेगावच्या जलसंपदा विभागाकडून जलजागृती सप्ताह साजरा करत शाळकरी विद्यार्थ्यांनी पाणी काटकसरीनं वापरण्याची शपथ घेतली। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचं अपहरण आणि हत्या प्रकरण याला 2 महिने उलटून गेलेत, पण मुख्य आरोपी अजूनही फरार आहे। त्यामुळे आक्रमक झालेल्या धोडी कुटुंबियांसह माकपनं डहाणू उपविभागीय पोलीस कार्यालयावरती धडक मोर्चा काढला। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीमधल्या लोटे गोशाळेला भेट दिली। यावेळी गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेलं भगवान कोकरे महाराज यांचं उपोषण स्थगित केलं गेलं, तर पुढचे काही दिवस गोशाळेच्या जागेचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन उदय सामंत यांच्या वतीनं दिलं गेलंय। बुद्धगया मंदिर अधिनियम 1949 रद्द करून महाबोधी महाविहाराचं प्रबंधन बौद्ध समुदायाला देण्यात यावं या मागणी मोठ्या संख्येनं बौद्ध बांधव सहभागी झालेले। तुळजापूर तालुक्यातील काकंबरा गावात गोमांस खाण्यावरनं वाद झाला। यावेळी दलित महिलांसह पुरुषांना मारहाण केल्याचा आरोप केला गेलाय। याचा निषेध म्हणून गावातील महिला आणि पुरुषांनी पायी चालत मोर्चा काढला। पुण्यात आजपासून नृत्य महोत्सवाचं आयोजन केलं गेलंय। मंत्री चंद्रकांत पाटलांनी शास्त्रीय नृत्य संगीताच्या कार्यक्रमात सहभाग घेतला। पुनीत जोशी यांनी या कार्यक्रमाचं महोत्सवाचं आयोजन केलंय। नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास दृढ व्हावा, सोबतच कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर पोलीस विभागाच्या वतीनं शहरातनं रूट मार्च काढला गेला। सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या सर्व गोष्टी शांततेत पार पडाव्या असं आवाहन केलं गेलं। ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि धोरणात्मक सुधारक डॉक्टर विजय केळकर
यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झालाय। अर्थशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल विजय केळकरांना 2025चा पुण्यभूषण पुरस्कार देऊन गौरवलं जाईल। सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेली मंगळ ग्रह सेवा संस्था आणि तालुका कृषी विभाग अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमानं ॲग्रीस्टॅग जनजागृती रथाचं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्घाटन केलं। या रथाच्या माध्यमातून अमळनेर तालुक्यातील 156 गावांना भेट देत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाईल। जळगावमधील उचंदा येथे कनिपनाथ महाराजांचा यात्रोत्सव पार पडतोय। होळी झाल्यावरती फाल्गुन शुद्ध नवमीला हजारो भाविक आणि भक्तांच्या उपस्थितीत इथे यात्रा भरते। एकतर्फी प्रेम प्रकरणातनं तरुणाला बेदम मारहाण झाली। यानंतर नितीन शिंदे या 19 वर्षीय तरुणानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। नांदेड शहराजवळच्या सुगाव इथे ही घटना घडली। या प्रकरणी संबंधित मुलीसह 7 जणांच्या विरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे। राहुरीमध्ये एका 31 वर्षीय महिलेला नोकरीचा आमिष दाखवून रेल्वे पोलीस असलेल्या ज्ञानदेव आढावणे यानं तिच्यावरती अत्याचार केला। या प्रकरणी श्रीरामपूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालाय। मात्र आरोपी आढावूनच महिलेनं हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याची ऑनलाईन तक्रार दिली आहे। यानंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। एक मोठी बातमी तुळजापुरातनं आहे। रखडलेल्या तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला आता लवकरच मंजुरी मिळणार आहे। 2100 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंदिर संस्थांकडनं उच्चस्तरीय समितीसमोर सादर झालाय। उच्चस्तरीय समितीसोबत मंदिर संस्थांची सकारात्मक चर्चा पार पडली आहे आणि लवकरच हा अहवाल शिखर समितीकडे जाईल। धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती पुजारी यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। जे आराखडा बनवले आपण ते शासन स्तरावर आपण सादरीकरण याच्यापूर्वी पण केलं होतं आणि परवा पण आपण जे उच्चस्तरीय कमिटी आहे त्याच्यासमोर पण आपण सादरीकरण केलेले आहे आणि आता त्याच्यामध्ये जे काही आपण प्रश्न आणि मुद्दे मांडले आहेत ते सकारात्मक रीतीवर चर्चा झालेली आहे। आता उच्चस्तरीय समितीची आता सध्या आराखडा विचाराधीन आहे आणि त्यांच्या सर्वर मंजुरी मिळाली की ते पुढे शिखर समितीकडे सादर होतील। आणि यानंतर बातमी गोंदियामधून आहे। देवरीच्या उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला केल्याचा प्रकार घडलाय। या प्रकरणी आमगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करत 2 आरोपींना अटक केली आहे। सांगलीच्या पलूसमध्ये अंमली पदार्थावरती निर्बंध आणि विक्रेत्यांवरती कठोर कारवाई करण्यासंदर्भात जनजागृतीसाठी नागरिक रस्त्यावरती उतरलेले। पलूसमध्ये कुंडल सेवेपासून कुंडल वेसपासून शिवतीर्थपर्यंत सर्व पक्षांनी एक रॅली काढली। महाड MIDC मधील भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग लागलेली। या आगीमध्ये प्लास्टिक आणि रासायनिक कंपन्यांमध्ये वापरला जाणारा कच्चा माल जळून खाक झाला। दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। वाशिमच्या बाबुळ गावात 14 वर्षीय अनिकेत सादुडे या मुलाचं 12 मार्चला अपहरण करून त्याची हत्या झाली होती। या प्रकरणी पोलिसांनी गावातील 20 वर्षीय 2 तरुणांना अटक केली आहे। दरम्यान या प्रकरणातला मुख्य सूत्रधार हा कोणीतरी वेगळा असल्याची शंका उपस्थित करत हे प्रकरण CBI किंवा CID कडे द्यावं आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी अनिकेतच्या वडिलांनी केली आहे। जळगावातील सम्राट कॉलनी परिसरात रस्त्यावरती उभ्या असलेल्या ट्रकमधनं 100 लिटर डिझेलची चोरी करणाऱ्या आरोपीला MIDC पोलिसांनी अटक केली। CCTVच्या आधारे आरोपीला शोधत पोलिसांनी 9200 रुपयांचं 100 लिटर डिझेल जप्त केलं। भुसावळमधील साकेगाव इथे मालवाहतूक रिक्षात अचानक आग लागली। यामध्ये रिक्षातल्या सामानासह रिक्षा पूर्णतः जळून खाक झाली। सुदैवानं जीवितहानी झालेली नाहीये। जळगावच्या नशिराबादमध्ये एका घराला मोठी आग लागली। या आगीमध्ये नांदूरकरांच्या घरातील 3 लाख रुपयांच्या बांधकाम पाट्या जळून खाक झाल्या। शेजारच्याही घराला आग लागल्यामुळे मोठं नुकसान झालं। सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरीमध्ये शेतकरी रवींद्र शेषराव गव्हाणे यांच्या शेतात विजेचे खांब बसवले गेले। दरम्यान वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारांचं घर्षण झाल्याने एका ठिकाणी ठिणगी पडली आणि 3 एकरावरचा ठिबकचा पाईप जळून खाक झालाय। त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। जळगावात रिक्षा स्टॉपवरती सिमेंटनं भरलेला ट्रक रिव्हर्स घेत असताना त्यानं 3 रिक्षांसह 2 दुचाकी आणि एका हातगाडीला जोरदार धडक दिली। या अपघातात वाहनांचं मोठं नुकसान झालं असून 4 जण जखमी आहेत। यानंतर नुकसान भरपाईसाठी रिक्षा चालकांसह दुचाकी स्वारांनी तीव्र आंदोलन केलं। नंदुरबारच्या शहादामध्ये सहाय्यक वनसंरक्षक कार्यालयाच्या शेजारी लाकडाच्या डेपोला आग लागली। यावेळी वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी आग पसरण्यासाठी
लाकडाचे पसरू नये यासाठी लाकडाचे ढिगारे हटवायला सुरुवात केली। या आगीमुळे कोट्यवधींचं लाकूड जळून खाक झालंय। आंबोली घाटात रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका झाडाला भरधाव कंटेनरची धडक बसली। यामध्ये चालक गाडीच्या केबिनच्या मध्ये अडकलेला। याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केलं। गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील चिंताटोला येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह जंगलामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला। 18 मार्चपासून संबंधित तरुण बेपत्ता होता, त्यामुळे तरुणाच्या कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केलाय। गोंदिया शहरात भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातलाय। भटक्या कुत्र्यांनी 4.5 वर्षाच्या एका चिमुकलीवर हल्ला केला। यात चिमुकली गंभीरत्या जखमी झाली आहे आणि थोडक्यात तिचा जीव वाचलाय। साईबाबांच्या शिर्डीत विठू नामाचा गजर घुमलाय। अखिल भारतीय मराठी साहित्य संत संमेलनाला आजपासून शिर्डीमध्ये सुरुवात झाली। राज्यभरातील साहित्यिकांसह वारकरी संमेलनात सहभागी झाले आहेत। महाराष्ट्र